का म्हटलंय? सज्जन लोकांना वृंद म्हणतात, त्यांच्या येण्याला आवण म्हणतात, वृंद आवण. मी तुम्हाला पुढे का बसवलंय? तुमच्या चेहऱ्यावर कीर्तन लिहिले, मला तुमच्याकडे बघितलं का सुचतंय? तुम्हाला पुढे का बोलवलं? तुमच्याकडं बघितलं का मला सुचतंय, आणि काहींकडं बघितलं का डोक्यातलं जाते. हो, मग श्रोत्याचा चेहरा पण असावा लागतो, नुसतं देखणं असून नाही. हे बाबा बघा, काका बघा कसे चिकणे, ब्राह्मण आहे बिचार, ब्राह्मण आहे बघा. पण हा बाप आहे, बाप. लेकरा बाळांसाठी कुठून आलात काका तुम्ही? कोणत्या गावाहून आले? चिखलीची आहे. चिखलीवरून एवढे लांब आले आपल्या लेकरा बाळांच्या संसाराच्या धडपडीसाठी. हा बाप. म्हणून राजा हो, देव पाहायला लांब जाऊ नका. हे काम लीलाबाईनं केलं. सोनाजी दादांचा वडिलांना काय म्हणता ग? काय म्हणतात? दादा. हे दादा, या अक्का. हा नवरदेव, ही नवरी. तिला हळद लागली नरोट्यांच्या वाड्यात, नांदायला आली सोनाजी भाऊंच्या संसारात. आणि तेव्हापासून अडचणीला सुरुवात झाली, त्या अडचणीवर मात केली. म्हणून तिचं नाव शोभतं लीला. लीला म्हणजे क्रीडा, लीला म्हणजे एक आगळी वेगळी कर्म. ऍक्च्युअल जी घडणार नाहीत आणि चांगली कर्म जिला घडवता येतात तिला लीलाबाई असे म्हणतात. तिच्या नावात सामर्थ्य आहे. मरू द्या हो, 50व्या वर्षी मरू द्या, आणखी कोणत्या वर्षी मरू द्या, पण मरण सार्थकी लागलं. तुका म्हणे एका मरणेची सरे, म्हणून मी अक्काला तुळशीची उपमा देतो. उन्हा वादळात वाऱ्या पावसात तुळस नांदली माझ्या बापाच्या दारात, अशी शपथ घेतली बरं का. नांदायला आली तेव्हा लीलाबाईनी, गजानन भाऊ तुमच्या आईनी अशी शपथ घेतली. उन्हा वादळात वाऱ्या पावसात तुळस जशी माझ्या बापाच्या अंगणात निश्चयाने आणि निष्ठेने कंटाळा न करता तटस्थपणे उन्हा वादळात वाऱ्यात सुद्धा माझ्या बापाच्या अंगणात उभी राहिली, तेवढ्याच निष्ठेने मी सोनाजी दादांचा संसार करील असा शपथविधी तिचा यशस्वी झाला. म्हणून गजाननराव दिल्लीपर्यंत गेले शिक्षणासाठी आणि नोकरी. ही तिची कृपा आहे. कोणताही देव नाही धावून येत, धावून येतो तो एकच देव, आणि त्या देवाचं नाव आहे आई आणि वडील. म्हणून कशाला रिकामा फिरत र, कशाला रिकामा फिरत, कशाला रिकामा फिरत र, कशाला रिकामा फिरत. महिला मंडळी ऐकू येते ना? आपण यांना तालच घेऊ जरा, तालात आता बरं. आता त्या थोड्याशा आल्यात लाईनीत. लीलाबाईची कृपा झाली बरं का. कशाला रिकामा फिरतार, कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर, कशाला रिकामा फिरतर. तुझं गावचं नाही का तीर्थ, तुझं गावचं नाही का तीर्थ. हरे हरे कशाला रिकामा फिरतर.
आता बरोबर मगासारखं चालू ना दिवसभर असंच. टाळे टाळे. काय कलावंत आहेत. भक्ती आणि कलेचा सुगंध आहेत माझे मायबाप. खरंच स्वागत नाही केलं तुम्ही माझ्या बोलण्यालाच. लय अशी माझ्यामुळे गप आहेत नाही तर ते लय माझ्या बापाचे बाप आहेत. पण ते मला साथ करतात. तेव्हा माझ्या बहिणीनं ऐकलं ना, देवाच्या नावावर देवाच्या नावावर जे करती छुमंतर जे करती छुमंतर ते भरती आपुली घर ग सांगती गाडगे बाबा. देवा अंगात आल्यावर दारू गांजा माग भरपूर गंडदोर खर्च नंतर ग सांगती गाडगे बाबा. सांगती गाडगे बाबा सांगती गाडगे बाबा. देवा अंगातला बडबड मान हलवून हातभर उड मागत बकर कोंबड ग सांगती गाडगे बाबा. माझ्या ज्ञानोबाने दिला माझ्या तुकोबाने दिला माझ्या भीमरायानं दिला शाहू छत्रपतीने दिला आम्हा जीवन मार्ग भला वार करीत तारीन तुला ग सांगती गाडगे बाबा. वार करीत तारीन तुला सांगती गाडगे बाबा. म्हणून माझ्या बहिणींनो अंधश्रद्धांचं निर्मूलन व्हावं. तुम्हाला शिक्षणाची परवानगी मिळावी. तुम्हाला ज्या धर्मानं वंचित ठेवले ज्ञान वंचित ठेवलं शिक्षण वंचित ठेवलं नवरा मेल्यावर विधवा बनवलं तुमच्या कपाळाचं कुंकू ज्या धर्मानं पुसलं तो धर्म इंद्रायणच्या पाण्यामध्ये फेकून देऊन जगाच्या सुखाचा विश्वधर्म म्हणजे वारकरी संप्रदाय ज्याने निर्माण केला त्यांच्या आम्हाला मनापासून आभार मानायचे. पहिलं ब्राह्मणाचं पोरग माझे ज्ञानोबा राया की ज्ञानदेवे रचिला आणि उभारिले. म्हणून मी बुलढाण्यापर्यंत आलोय तरी सुद्धा आळंदी पासून तर इथपर्यंत मी आलोय तरी प्रत्येक गावाला एकच मंत्र आहे ज्ञानोबा माऊली तुकाराम. बरोबर आहे ना. आणि एकच वारी आपली कोणती पंढरीची वारी. हो पंढरपुरात उभी राहिले बारीला कोणत्या गावाला जाती वारी करायला पंढरपूरला आहे की नाही. पंढरपूरला बोकडे कापतात का बकरं कापतात का देवाला. तिथं दारू देतात का देवाला नाही का. तो देव म्हणतो मी तसा आहे तसे घरी जाऊन वागा. माझे कमरेवर हाते म्हणजे माझ्याकडून धैर्य शिका. माझे कमरेवर हात आहेत माझ्याकडून धैर्य शिका. विठ्ठलाचे पाय कसे आहेत सरळ आहेत ना का असे आहेत सरळ आहेत ना. मग विठ्ठलाचे पाय सरळ पण आपले नाही ना सरळ. आपला एक पाय आपल्या वावरात दुसरा पाय लोकांच्या वावरात. बरोबर आहे की नाही. म्हणून विठ्ठल काय सांगतोय दर्शन करायला गेल्यावर माझ्यासारखे समतेने वागा धर्मभेद जाती भेदाने वागू नका. आपल्या लेकी सारखीच
सुनेवर माया करा. आपल्या आई सारखंच सासूला. वा आता टाळे वाजले बन बाय. आता आल्या आता हनली शायनिंग. एक नंबर आहेत त्या. त्यांना प्रगतीवर आणलं पाहिजे खरं. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, पंढरीचा विठ्ठल जरी दिसायला मूर्ती दिसते पाषाणाची, पण ते छोटे खानी एज्युकेशनल एक काय बोलतात त्याला, छोटे खानी ग्रंथ येतो ॲडवाइस. विठ्ठला इज अ गुड ॲडवाइस. कमरेवरचे हात धैर्य शिकवतात. घाबरू नका. आता एक काम करा. आई जरी गेली तरी दादांना आईच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुःख होणार नाही अशा प्रकारचा तिन्ही मुलांनी शपथविधी करा. हीच खऱ्या अर्थानं लीलाबाईंना श्रद्धांजली आहे. तुम्ही विठ्ठलाची मूर्ती पाहिली बाळा दादा तू? त्याचे डोळे कसे आहेत? सरळ आहेत ना का असे आहेत? आणि आपले डोळे, एक डोळा आपल्या खिडकीन दुसरा डोळा, आणि पप्पा मागून दांडग घेऊन उभाच आहे. कंबरड मोडलं ते आय 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 आय. जर लोकाच्या आया बहिणींना आजच्या तरुण पोरांनी सख्या बहिणीचा दर्जा दिला तर त्याच्या गळ्यात माळ नसली तरी तो वारकरी होईल. हे शिवाजी महाराजांनी केलं. हे तुकोबारायांनी केलं. मोगलाची सून आली असताना तिला आई बहिणीचा दर्जा देऊन चोळी बांगडी करून, मोगल म्हणजे इथले मुसलमान नाही, सत्तेसाठी बाहेरून आलेले मोगल इथल्या मुसलमानांच्या पोरीवर सुद्धा आणि हिंदूंच्या पोरीवर सुद्धा बलात्कार करणारे मोगल. पण त्या शत्रूची सून जेव्हा दारात आली तेव्हा बायांनो, जिजाऊ मातेने काय केलं? सगळ्या महिला गोळा केल्या आणि काय म्हणाले मासाहेब जिजाऊ? बोलवा बोलवा ग कासार, बोलवा बोलवा ग कासार. देवा चुड्याला इसार, देवा चुड्याला इसार. आना चंदनाचा पाट, आना चंदनाचा पाट. कोण सांगते? जिजाऊ. सगळ्या महिलांना गडकर्णीनं सांगतात, आना चंदनाचा पाट, आना चंदनाचा पाट. करा बेगमाचा थाट, करा बेगमाचा थाट. बेगम कळली ना, मोगलाची सून. आना मोगऱ्याचा माळा, आना मोगऱ्याच्या माळा. बेगमच्या घाला गळा, बेगमच्या घाला गळा. मग शिवरायांनी काय केलं? पालकी सजविली, पालकी सजविली. मावळ्यांच्या खांद्या दिली, मावळ्यांच्या खांद्या दिली. आणि सुन शत्रूची धाडिली सुभेदाराच्या घरी, सुभेदाराच्या घरी. होईल का असा राजा? म्हणून हा जन्म परत नाही. या जन्मामध्ये तुम्हाला मला सगळ्यांना लीलाबाई सारखी कर्तबगारी करावी लागते. आणि अशा कर्तबगार स्त्रियांच्यासाठी, मुलांच्यासाठी आणि मुलींच्यासाठी तुकोबाराय म्हणतात, आपुली अहिता जो आसे जागता, आपुली अहिता.
हिताला जाग्या राहिल्या लीलाबाई, पातिव्रत्याने राहिल्या हे हित. बायानो ऐका, हित म्हणजे काय? लोकांच्या भाज्या उपटून आणणं म्हणजे हित नाही. बाई माझी सुनलाई चांगली रोज चोऱ्या करून भाज्या आणती बाई, आम्हाला पैसेच नाही लागते. हे स्वार्थ म्हणजे हित नाही, ते नरक आहे. द्वेष नरक आहे, दंभ नरक आहे. दंभ मान मदान्विता काम येश क्रोध येश रजोगुण समोद्भवम महाशनो महापाप्मा विद्येन वैरीनम. हे सगळे वैरी आहेत, हे आपले नुकसान करतात, आपलंच हित होऊ देत नाही. ते काम करून आपल्या जवळच आहेत. त्यांना ताब्यात ठेवण्यासाठी जी कर्तृत्वाची चांगल्या कर्माची साधन आहे, त्या साधनेला तुकोबर आहे हित असे म्हणतात. मग ते कोणतं हित आहे? हित ते करावे देवाचे चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. पहिला देव कळला पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता तुम्हाला सांगतो, हा प्रभूने निर्मिल्या, बोला नाही, तुमचा आवाज उंच जातो, उंच म्हणतो. प्रभूने निर्मिल्या मानवाच्या मूर्ती. बरोबर आहे. ही मूर्ती कोणी बनवल्या? प्रभू, तो वेगळा आहे. आणि मानसाने बनविल्या दगड. आता तर नुसती लोक देवळं बांधायला आले पैसे कमवायसाठी. आपले बाबा लोक का नाही, आता का नाही गजानन शेठ, आता फक्त स्लॅब बांधायचं राहिलं. आईच्या स्मरणात एक 15 लाख द्या. आपण त्या देवळाने काय होणार आहे बाबा? हो, शाळा डिजिटल बनवा. हे निसर्गरम्य वातावरण आहे ना आपल्याला, बस झालं. हे 1000 नको, एकच पाहिजे. इथे सगळे लोक एकत्र आले पाहिजेत. इथे मनशांती मिळते आणि डिप्रेशनचे लोक पण बरे होतात. इथे काही मंत्रतंत्र काही नाही, फक्त वातावरण, पवित्र वातावरण आहे इथे. इथे कोणी येऊ द्या, अशांत झालेला मनुष्य शांत होतो आणि त्याला तपोभूमी म्हणतात. ही तपोभूमी आहे, बरोबर आहे. मग वेगळं देऊळ बांधायची काय गरज आहे? अरे देऊळ बांधायचंच असेल तर आपल्या घराचं मंदिर बनवा. घर असावे घरासारखे, नकोच नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोच नुसती नाती. नकोच नुसती नाती, नकोच नुसती नाती. सुनीता ताई, ममता ताईच्या भाऊजाया कुठे आहेत बघू मला. वहिनी, ए वहिनी, अगं कुठं बसलीस? हा, गजाननची मंडळी तुम्हीच का? तुम्ही टीचर आहात ना? तुम्ही गृहिणी आहात. तुम्हाला आजपासून एकच काम, आपल्या सासूबाईंच्या श्रद्धांजलीच्या स्मरणार्थ फक्त तुमचं प्रेम आहे मला माहिती आहे, हे ममताच्या चेहऱ्यावरून दिसतंय. आईच्या मरणाचं दुःख तुला कमी कशामुळं झालं सांगू? तुझ्या भाऊजाया चांगल्या आहेत. भाऊज येणार, भाऊज येणार. टाळी नका वाजू, नुसत्या म्हणा भाऊज येणार, भाऊज येणार. मला आईवानी बोल, मला आईवानी बोल. ममता माझे ताई, अग माहेराला चाल, माहेराला चाल बाई, माहेराला चाल. बरोबर आहे. ही देवाची पूजा आहे. इथं बेल वाहिल्यान, तिथं तुळशी वाहिल्यान, तिथं आबीर वाहिल्यान, तिथं बुक्का वाहिल्यान. बद्रीनाथला गेले, केदारनाथला गेले, पोराकडून 1 लाख रुपये घेतले. पोरांना पतसंस्थेतून काढून दिले. सगळ्या तुझ्या चुलत्या गेल्या, मीच राहिले. म्हणजे हिला देवाचं नाद नाही, चुलत्या गेल्या याचं दुःख आहे तिला.
तुम्ही द्वेष. आणि तिकडं गेली केदारनाथला 1 लाख रुपये घेऊन, 1 लाख कमरेच्या बॅग पर्स मध्ये. आणि म्हातारी असल्यामुळे गुडघे दुखतात, चालता कुठं. तिला लय अहंकार, माझ्या पोरानं पतसंस्थेतून पैसे काढून दिले ते. मग बसली घोड्यावर वर जायला. आणि 4च पायऱ्या. त्या गरीब बाया आहे ना, अगं तुम्ही गरीबाच्या पायीच या, गरीबाच्या पायीच या. त्या गरीबाच्या बाया पायी पायी चालल्या. आणि 4थ्या पायरी घोडं गेलो. आणि ते शेवाळ कळतं ना, शेवाळ ते वरून पाणी येतं ना बर्फाचं, त्या शेवाळानं घोड्याचा पाय सटकला. म्हातारी 1 लाखावाली म्हातारी 400 किलोमीटर खोल गेली, परत वर आलीच नाही. गुड नाईट. कळलं का? म्हणून नका हिंदू राणीवनी, घरा येईल चक्रपाणी. गजानन सारखा, रवी सारखा, ममता सारखी 3 मुलं झाली. तिने त्यांना संस्कार दिले. किती उपकार आई, थोर तुझे उपकार. आई, थोर तुझे उपकार. आई, गजानन बा दिवस वाईट आहे बाळा, शिकावं लागेल बरं तुला. आम्ही हातपाय चिरे पर्यंत ऊस तोडलाय र गजानन, तुले शाळा शिकायची बाबा, असं सांगणारे लीलाबाई. एखाद्या गरीब बाईचा भाऊ म्हणतो अक्का माहेरी आहे. अक्का काय म्हणते? दादा मी जर माहेर येऊन राहिले आपल्या वडिलांना लोक नाव ठेवतील. दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला, दिस चांगलं येतील हात जोडीते रामाला. नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडी न तुझी बहीण मानाची. म्हणून तिने ऊस तोडला. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला. शाळेत जाईन बाळ साहेब होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाच पाहीन. मग काय इच्छा आहे? एकच तिची इच्छा होती, तिची पूर्ण झाली. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार सौभाग्याला पुरू दे. पण माझं कडवं वेगळं आहे. पण ती इथं का म्हणत नाही दादा चांगले व्यसनमुक्त आहे म्हणून. पण प्रत्येक बाईला वाटतं कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे आणि आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. बरोबर आहे? प्रत्येक स्त्रीला वाटतं की माझा नवरा आरोग्य संपन्न राहावा, तो भले कसा पण असो, सदा मन दिसो विरहची नसो. तो बाप माझा नित्य माझ्या जवळी वसो. कुणी म्हणेल गुटखा खातो, दारू पण पितो, बिड्या ओढितो, सुधरोनी त्याचे जीवन आरोग्य निरंतर वसो. तो बाप माझा नित्य माझ्या जवळी वसो. एवढं फेवढं कसं असलं तरी पोराला आपला बाप पाहिजे. आणि म्हणून सज्जनो तुकोबर आहे, त्याला हित म्हणतात बरं का. हित म्हणजे सत्य. बस संपू आपण कीर्तन. बोला हित म्हणजे, सगळे बोला हित म्हणजे सत्य. आणि मग विठ्ठल म्हणजे काय? सत्य. सत्य तो सत्य. इतर पाषाण पितळ पूजून वेळ घालवण्यापेक्षा सत्य नावाचा विठ्ठल आपल्या हृदयात सांभाळा. त्याला कुठली पूजा लागती? सत्य नावाच्या विठ्ठलाला कपडे लागतात का? फुलं लागतात का? तुळस लागती का? काय लागते? गुड डीड, गुड वर्ड अँड गुड वर्क.
बरोबर आहे. ऑल वर्ल्ड इज माय विठ्ठला, ऑल पीपल्स इज माय विठ्ठल. होईल भांडणं, होतील संघर्ष, होतील धार्मिक वैर, होतील जातीय वाद, होतील मतभेद, होतील सासू सुनांची भांडणं, नाही होणार. ननंद भाऊ जया एका चालीनं चालती, पायातल्या जोड्या जशा चिमण्या बोलती. ननंद ग भाऊ जया सोनार वाड्या जाऊ, कुंकाच्या ग करंड्याला मोत्याच्या जाळ्या लावू. अशा प्रकारची वर्तणूक ननंद भाऊजायांची जर असली तर तिथे तुकोबाराय म्हणतात ते खरे आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असतात आणि त्यांच्या आई वडिलांना धन्यता तुकोबाराय या अभंगामध्ये देतात. धन्य माता पिता. कोणाचे? लीलाबाईचे आई वडील धन्य आहेत, लीलाबाईचे आई वडील धन्य माता पिता आहेत, तिचे बंधू धन्य आहेत, तिचं कुळ धन्य आहे, नरोट्यांचं कुळ धन्य आहे, हट्टी गाव धन्य आहे की लीलाबाई सारखी एक रणरागिनी वाघीण गरीब प्रपंच असताना तिने 5 एकर जमीन मजुरी करून घेऊन आपल्या नवऱ्याच्या नावाचा झेंडा, काय नाव या गावाचं, आपल्या नवऱ्याच्या नावाचा यशाचा झेंडा ज्या लीलाबाईने या खोर गावामध्ये लावला, ती लीलाबाई खरी हिताच्या ठिकाणी जागी होती. देवाचं चिंतन म्हणजे एखाद्या देवळात जाऊन बसायचं नाही, जपा माळा वडीत. मग देव म्हणजे संसार, देव म्हणजे कर्तव्य, देव म्हणजे आई वडील, देव म्हणजे फॅमिली, देव म्हणजे गाव, देव म्हणजे हिंदू, देव म्हणजे मुसलमान, देव म्हणजे ब्राह्मण, देव म्हणजे ख्रिश्चन, देव म्हणजे ऑल वर्ल्ड इज माय गॉड. कळलं? म्हणून मी अवघ्या विश्वासी शांतीने वागेल, सत्याने वागेल, न्यायाने वागेल, हेच हित आहे. हे थांब रे जरा, हे थांब. सत्याने वागेल पहिलं हित. दुसरं ऐका, दुसरं हित मुख्या. हे ऐका रे जरा, खाली बसा. आता नेमकं मला महत्वाचं सांगायचं, तू गोंधळ घालायचा. हित पुष्पवृष्टी ही 5 प्रकारची फुलं वाहू आपण हिताची. हित म्हणजे काय? सत्य. काय? हा, हे सत्य कशाने कळतं माहितीये? आय वॉन्ट युअर इंटेलिजन्स, आय वॉन्ट युअर टॅलेंट. आणखी काय शब्द आहे? आय वॉन्ट युअर मॅनर्स. बरोबर आहे? आणखी राहिला का एक? बरोबर आहे ना? म्हणजे ज्ञान, विवेक. मग भगवान गीतेमध्ये काय म्हणतात? अर्जुना नाही ज्ञानेन सदृश्यम. पुढे काय? बरोबर आहे? नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम इह विद्यते. आता हे बघा ना, ज्ञानी आहे, कलावंत आहेत. कलावंत असून कलेचा गर्व नाही, त्याला ज्ञान म्हणतात. आणि नुसती कला असली ना आणि ज्ञान नसतं ना, त्याला युगो असतो. ते पखवाजाच फोड, शाहीच्या याच्यात बॉक्सातच ऐक नाही. पण हे नंबर आहेत सगळे कलावंत, किती मोठे विशारद आहेत सगळे मंडळी. आणि मी एवढे लांबून आलोय आणि मला त्यांनी एवढी चांगल्या प्रकारची मदत केली. म्हणून बाबांनो, तुम्ही माझे सख्खे पांडुरंग आहात रे. माझा पांडुरंगच पंढरीहून इथे आला यांच्या रूपानं. पांडुरंग म्हणजे, पांडुर म्हणजे स्वच्छ आणि अंग म्हणजे अंतरंग. ज्याचं अंतकरण स्वच्छ आहे त्याला पांडुर. नुसतं वरून ढवळा आणि आतून कावळा काय कामाला? कळलं का? म्हणून वरूनही ढवळा आणि आतून सुद्धा ढवळा म्हणजे पांढरा स्वच्छ, हेल्थ इज अ वेल्थ. आणि म्हणून हिताचा प्रकार सांगितला. पहिलं हित सत्य. मी कधी खोटं बोलणार? मोठ्याने बोला. मी कधी खोटं बोलणार? मी कधी खोटं वागणार? आणि लोकांची चोरी केल्याशिवाय राहणार? सत्य. सत्य बोले मुखे दुःख तुकोबाराय म्हणतात. भगवान बुद्ध काय म्हणतात? मोसावादा वेरमणी शिक्षापदम समाधियामि. मी सत्याला कधी सोडणार नाही. तुकोबाराय ते सांगतात, भगवान बुद्ध सांगतात, भगवान श्रीकृष्ण सांगतात. हे सत्य ज्ञानाने प्राप्त होतं.
आणखी काय, आणखी कोणतं हित आहे? दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा करणार नाही, कष्टाने मिळविल. लीलाबाईचं उदाहरण. दुसऱ्याच्या लेकी बाळींना मी पांडुरंगाचा दर्जा देईल. तिसरं हित. चौथं काय? मुक्या प्राण्यांचा बळी घेणार, मांस खाणार. किती सोपं आहे. नाही तर मग लोक देवळात विठाल 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 विठाल, गटर रामुशाला कमरे एवढा बोकडा कापला. काय चाललंय? चाललंय फराळ चाललंय. काय खातोय? खुर खातोय, खुर. तुका म्हणे कुठं ती हाडे आपल्या नाडे रडतील, आपलं तोंड खलबत्ता करून मुक्या प्राण्यांचा बळी घेणार नाही. हे चौथं हित आहे. आणि पाचवं सांगू? सुरा मेरे मज्जपमाद ठाणा वेरमणी शिखापदम समाधियामि. तथागत गौतम बुद्धांनी जे पंचशील सांगितलं, त्या पंचशिलाला तुकाराम महाराजांनी मराठी काव्यामध्ये अभंगात ट्रान्सलेशन केलं आणि ते हित जगाला सांगितलं आणि ओरडून सांगितलं. अशा या 5 हितांच्या ठिकाणी जे कन्यापुत्र जागे राहतील, धन्य माता पिता, धन्य माता पिता. जाताना एक पप्पी दे तालात. लग्न केलं काय नाही झालंय? म्हणजे बरं झालं, करावं नाच जावंय मला, पण मला लगीन करावं लागेल त्यासाठी. चांगलं गोड स्वीट बॉय, चॉकलेट, आईस्क्रीम. खूप आनंद झाला. दुःखात ते पण सुख वाटलं. आईचं स्मरणार्थ आपण कीर्तन ठेवलं आणि एवढ्या लांबून गजानन दादानी माझा नंबर मिळवला, मला बोलवलं. तर मी, तुमचं गाव आदर्श आहे, खोरगाव आदर्श आहे, शेजारी पाजारचे लोक पण चांगले आहेत. आणि म्हणून माझ्या बहिणींनो, आईच्या स्मरणार्थ मी आपल्या सर्वांना एकच सांगेल, धरू नका माझा राग, लागतो मी तुम्हा माग, एवढा विचार डोक्यात साठवा, आपल्या बाळाला शाळेत पाठव, आपल्या बाळाला शाळेत शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोय, शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोय, सारखं लिहतोय, इंग्रजी बोलतोय, अतिशय हुशार मुलगा, अतिशय टॅलेंट आहे. त्याने ज्ञान म्हणजे काय मला सांगितलं, इंटेलिजन्स. यांनी सांगितलं टाळे वाजवा त्याच्या इंग्रजी शब्द. शेजाऱ्यांचा दामू रामू कितीतरी शिकतोया, कितीतरी शिकतोया, बया बया कितीतरी शिकतोया, सारखं तर लिहतोय, सारखं तर लिहतोय, इंग्रजी बोलतोय, सारखं तर लिहतोय, इंग्रजी बोलतोय, सारखं तर लिहतोय, इंग्रजी बोलतोय. साईबाबांनी दत्तोया, साईबाबांनी दत्तोया, अंधश्रद्धेला माघारी पाठवा, अंधश्रद्धेला माघारी पाठवा, पाठवा पाठवा, आपल्या मुलीच्या जन्माचं स्वागत करा. मुलगी झाल्यावर तिच्याबद्दल आनंद मानवायांनो. खोर गावातून मिरवणूक काढा. जिच्या घरी मुलगी बाळांतीन झालेली मुलगी झालेली आहे
तिथे गावातून 10-10 रुपये एका घरातून जेवढी माणसं असतील त्यातून 10 रुपये मानशी गोळा करून अख्ख्या गावातली रक्कम एका घमेल्यात पाटीत बांधायची आणि चांगली ही गोरी गोरी बाई नाही म्हातारी हिच्या डोक्यावर द्यायची आणि पुढे वाजंत्री लावीत जिथे बाळ झाले ना मुलगी तिथे घेऊन जायचे 100 रुपये खर्चायचे पोरीला फ्रॉक घ्यायचं आणि बाकीचे सगळे पैसे बाळाच्या म्हणजे जन्माला आलेल्या मुलीच्या नावानं बँकेत फिक्स टाकून द्यायचे म्हणजे ती जेव्हा इंजिनिअरिंगला जाईल तेव्हा तिला दुसऱ्याकडून पैसे मागायची गरज भासणार. स्वागत करा ग मुलीच्या जन्माचं सार्थक होईल भारत भूमीच मुलीलाच मुलगा मानोनी त्या शिक्षण परोपरीनी हिचा अन्याय सारा संपोनी जाईल महान भारत होनी. ही एक श्रद्धांजली. दुसरी श्रद्धांजली आपल्या मुलाला शाळेत पाठवा. तिसरी श्रद्धांजली जिल्हा परिषदेची शाळा आपल्या गावची शाळा डिजिटल करा आणि बाहेर गावी जी पोरं शाळेला पाठवतील त्यांचं राशन कार्ड पाणी नळ बंद करून टाका. आणि कोणीतरी सरपंच आले ते त्यांनी केलंय ते. हा हे बघा हे सरपंच वर हात करा जरा आणि टाळे वाजवा त्यांच्यासाठी. त्यांनी सगळे जिल्हा परिषदची बाहेरची पोरं बाहेर पाठवली नाही सगळी गावात ठेवलीत. गावातल्या लोकांना भय दाखवलं आपली शाळा जर बंद झाली तर उद्या परत पेशव्यांचं राज्य येईल वाटोळं होईल देशाचं. गुंड गुंड लोक चरतील आणि बाकी गरीब दुबळे मरतील. हो शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यांना दारूचं व्यसन लावतील यांना खायला देतील गाया अडवायला पैसे देतील कसाव्याला अडवायला पैसे देतील दारू प्यायला पैसे देतील आणि बिन शिकलेले आहेत ना बिनाळ्याची जनावरं ती तसल्या नादी लागून वाटोळं होईल या देशाचं. आणि गोब्राह्मणांचं संरक्षण होणार नाही. ते करायचं असेल तर प्रत्येक घरामध्ये मुलगा आणि मुलगी शिकली पाहिजे आणि 10वी पर्यंत आपल्या मुलांना मोकार फुकट पास केलं तर 11वीला त्यांना काही येणार नाही. म्हणून गावची शाळा डिजिटल करा. ही एक श्रद्धांजली देतो. आणि किती बोलावं आईबद्दल. एक चंदनी सहान उभं आयुष्य झिजली लीलाबाईंची व माझ्या प्राण ज्योत का विजली. हे वाटारे फुलं असे हातो हाती द्या गोळे एक एक मुठमुठ द्या म्हणजे प्रत्येकाला वाटतील इथे दे एक मुठ बरी इथे जा पुढे तिकडे मध्ये बस झाले तेवढं लय झाले आम्हाला बस बस. हा एक चंदनी सहान उभ आयुष्य झिजली लीलाबाईची ओ माझ्या प्राण ज्योत का विजली. हुर हुर वाट तुझ आकस्मित जाण तुझ्या चांगुलपणाच सर्वांना येईल ध्यान. हे बाळा खाली बस. तुझ्या चांगुलपणाच सर्वांना येईल ध्यान. गेली दुरी दिगंतर पुन्हा येणे नाही घरी. भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी. ये पुन्हा परतोनी जन्म जन्म नवीन घेवणी. लेकरांच्या मांडीवरी बाळ खेळ अंगणी. तुझ्या राहिल्या स्वप्नांना पुत्र लावतील जीव. खाली बस. वातावरण भावनिक होत रे. तुझ्या राहिल्या स्वप्नांना सारे लावतील जीव. राहा निवांत विठ्ठल चरणी श्रद्धांजलीचा भाव. पुंडलिक वरदार विठ्ठल. नाही लगेच नाही आता अभंग म्हणणार आहेत. त्याच्या आधी एक विनंती करतोय आपल्याला. मी तुमच्या लक्षात आलं असेल मी काय देवळ्या महाराज नाही
मी देवळं बांधित नाही, आहे ती जगली पाहिजे. मला एक देवळ बस झालं. शाळा महत्वाची आहे. मी माझ्या मिळालेल्या पैशातून माझा आजार, माझं खर्च जाऊन, माझा ड्रायव्हर क्रेटा गाडीचं भाडं जाऊन उरलेले पैसे मी पोलीसमध्ये भरती होणाऱ्या मुलांना मदत करतो. दुसरं काहीच करत नाही. मग तुम्ही पोलिसांचंच का करतात? आपली गरिबाची पोरं पोलीसमध्ये भरती होतात, बरोबर आहे, खूप कष्ट घेतात, त्यांची खानावळ मी तुमच्या पैशातून भरतो. दादा तुम्ही मला एक स्वइच्छेने एक 10 पैसे द्याल ना, वैयक्तिक? नक्की 10 पैसे चालेल. मग त्यांनी ओळखून घेतलं 10 म्हणजे किती ते. 10 4 दे. 10 4 दे. 500. का द्यायचे? तर मला 9 पोरं पास झालीत, पोलीसमध्ये भरती झालीत. तुमच्या पैशाच्या, तुमच्या दान दिलेल्या पैशातून मी त्यांची खानावळ भरतो. मग गजाननचे काही आणि तुमच्या नातेवाईकांचे काही 50-100 तुमच्या इच्छेप्रमाणे मला मदत कराल, अशा प्रकारची भावना व्यक्त करून एवढा वेळ आपण सगळे उभे राहिलात म्हणून तुमचं सर्वांचं म्हण. और लय भारी गायक आहे, वृक्षवल्ल्यामध्येही भारी म्हटलं. टाळे वाजवा त्यांच्यासाठी, टाळे वाजवा मनापासून, 1 नंबर. तेव्हा सगळेच दिसायला साधे आहे पण भादे आहेत. भादे म्हणजे कळलं ना, कुशाग्र आहेत. या सगळ्या कुशाग्र कलावंतांना मी मानाचा दंडवत करतो. रामकृष्ण हरी, जय भीम. खरं सांगू पोरींनो, मुलाला कोणी शिकवेल पण नवऱ्याला शिकवणारी बाई एक होती, रमाबाई आंबेडकर. कोण होती? रमाबाई आंबेडकर. काय म्हणाली ती? रमा माझे शेण गोळा करायची, शेणाच्या गौऱ्या बनवायची, बाजारी नेऊन विकायची, भीमाला पैसे पुरवायची, तिची श्रीमंती शेणाची गौरी झाली ग, गौरी झाली ग, रमा भीमाची नवरी 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 झाली ग. कैक आले कैक गेले, माझ्या भीमावानी कोणी नाही झालं. कारण काय? स्त्रियांना शिक्षणाचे कायदे केले, गुलामांना गुलामीतून मुक्त केले, अवघ्या भारताला संविधान अर्पण केले. तुकोबाच्या, बुद्धाच्या, कबीराच्या विचारानं राहिले. भीमराव माझे 9 कोटीचे बाप झाले, भीमराव माझे 9 कोटीचे बाप झाले, भीमराव माझे 9 कोटीचे बाप झाले. अशा आपल्या हिताला जाग्या राहणाऱ्या सर्व महामानवांना, महापुरुषांना, इथे हिंदू आणि मुसलमानांचं ऐक्य असलेल्या या तपोभूमीला आणि त्या तपोभूमीला जपणारे जे इथले कार्यकर्ते, ट्रस्ट वगैरे कोणी असतील त्या सर्वांचं साहेब तुमचं अभिवादन करतो. आणि असं एकच ठिकाणी पाहिलं, आता मी जिथे जिथे जाईन, अरे तुमच्या खोरगावाचं गुणगान गाईन. अरे सर्व जाती धर्माचं ऐक्य कसं असतंय हे एकदा या खोरला जाऊन तिथं पाहून गजाननाचं गाव. आपलं काय नाव? आडनाव वाघ. वाघालाच मोडत. छान आहे, छान. असे सगळे तरुण मंडळी माझ्या समोर बसलात आणि तुम्ही नसले बसले तर मला कीर्तन सुचलं असतं का? खरं बोल. आय वॉन्ट ओनली यंग मॅन अँड क्वालिफाईड मॅन अँड ॲक्टिव्ह मॅन. येस, तुम्ही माझं ऐकलं आणि माझ्या पुढे बसलात, तुम्हाला धन्यवाद देतो. साहेब तुम्ही बसलात, सगळ्यांचे नाव मला माहीत नाही, पण जाता जाता एक 100 रुपयाची मदत करा. तुम्ही आपले 20 रुपये द्या, पण लय मळलेले नका देऊ हा बायानं, लय चुरगाळलेले. एक 20 रुपयाची नोट द्या
ममता तो पण दे वैयक्तिक आणि इथे आपण थांबूया सगळे मंडळी. म्हणा अभंग. कोणता म्हणतात अभंग? फुलं उधळायचा.